उद्या नाशिक शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पाहूया सविस्तर बातमी। मुकणे धरणावरील पालिकेच्या पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे। त्यामुळे शनिवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या दरम्यान मुकणे धरण थेट पाईपलाईनद्वारे सिडको, पाथर्डी, इंदिरानगर, वडाळा रोड तसेच नाशिक पूर्व विभागातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे। रविवारी देखील कमी दाबाने या परिसरात पाणी पुरवठा होणार अशी माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आली। शनिवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या दरम्यान महावितरणाच्या शटडाऊनमुळे मनपाचे मुकणे डॅम रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथून विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राला होणारा रॉ वॉटरचा पाणी पुरवठा या कालावधीत बंद राहणार आहे। त्यामुळे सिडकोतील काही भाग आणि नाशिक पूर्व विभागातील काही परिसर या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी। त्यामुळे नाशिककरांना उद्या आणि परवा असं 2 दिवस पाणी समस्येला सामोरं जावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।